नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत भडंग मुरमुऱ्याचा चिवडा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आता आपण याच्यामध्ये पोहे तळून घेऊया. इथं मी जाड पोहे घेतले. पोहे तळताना गॅस आपलं तेल चांगलं गरम पाहिजे आपलं. तसेच आपण सगळे पोहे तळून घेऊ. आता पोहे तळून झाले. आता आपल्याला मक्काचे पोहे तळून घ्यायचे. एकदम सोपी रेसिपी आहे ही. चला आता मक्काचे पोहे तळून झाले. आपण शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. चला आता शेंगदाणे तळून झाले. त्याचे मी खोबऱ्याचे असे पतले काप करून घेतले होते. तेही छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आपलं खोबरंही छान मस्त खरपूस तयार झालंय. बघू शकताय बघा, सगळं आपलं साहित्य आता तळून झालंय. आता याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. कुरकुरीत कढीपत्ता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा. आता जे उरलेले तेल आहे
त्याच्यामध्ये मी इथं लसणाचे 2 गड्डे आणि 2 चमचे जिरं बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घेतली. ती तळून घ्यायची आहे. तेल आपलं खूप गरम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पुढचं 4 चमचे तिखट घालायचं आणि 1-1.5 चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं मसाला व्यवस्थित तळला गेलेला आहे. गॅस मी आधीच बंद केला आहे, कारण गॅस जर चालू ठेवला तर आपले हे मसाले जळतील. आता हे जे मिश्रण तयार केले हे याच्यावर टाकायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. सगळं समोर मुराला कोटिंग झाली पाहिजे मसाल्याची. तुम्हाला जर आंबट गोड पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर आणि चाट मसाला आणि 3-4 चमचे साखर पिठी घातली तरी चालतं, म्हणजे आंबट गोड चव येईल त्याला. एकदम मस्त चिवडा कुरकुरीत मस्त तयार झालाय आपला, चविष्ट एकदम. एकदा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.